नक्कीच मी त्याच आग्र्याच्या किल्ल्यावर आहे, ज्या ठिकाणी सलग चौथ्या वर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. अशा पद्धतीने ही सगळी तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे. आपण जर बघितलं तर गेल्या सलग 4 वर्षांपासून या ठिकाणी ही जयंती साजरी केली जाते. जे मराठा आंदोलक आहे विनोद पाटील यांच्या वतीने ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि त्याचा एक वेगळा इतिहास देखील आपल्याला पाहायला मिळतो. याच आग्र्याच्या किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने नजरकैदेमध्ये ठेवलं होतं, तेव्हा त्यांनी इथून सुटका केली होती आणि तो एक इतिहास आहे आणि तोच त्यांच्या शौर्याची गाथा, गनिमा कावा या सगळ्या गोष्टी इतिहासात नोंद आहे आणि त्याची पुनरावृत्ती आणि तो भावी पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी हा सगळा हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येतो आणि त्यासाठी गेल्या सलग 4 वर्षांपासून या ठिकाणी हा किल्ला जो आहे, जो आग्र्याचा किल्ला आहे, त्या ठिकाणी ही शिवजयंती साजरी केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सोबतच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. आपण जर बघितलं तर गेल्या शिवजयंतीला याच ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली होती. ज्या ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं होतं त्या ठिकाणी एक भव्य स्मारक उभं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार एक जी.आर. देखील काढला होता आणि त्याबाबत आज देखील एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं शिवभक्तांचं लक्ष याकडे लागलेलं आहे आणि मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज की असे जयघोष आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मोठा उत्साहात ही शिवजयंती दरवर्षीप्रमाणे यंदा ही साजरी केली जाते आहे. मोहसिन शेख, NDTV, आग्रा.